नमस्कार. RTE प्रवेश 2025-2026 महाराष्ट्र. ऑनलाईन अर्ज करा. शालेय शिक्षण आणि सहाय्य विभाग महाराष्ट्र शासन यांनी महाराष्ट्र RTE प्रवेश 2025-2026 ची प्रक्रिया सुरू केली आहे. RTEच्या 25% राखीव जागांसाठी अर्ज करू इच्छिणारे पालक ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्या पालकांची मुले 3 ते 6 वर्ष वयोगटातील आहेत ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी करू शकतात. आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पात्रता, निवड, प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, शाळेची यादी इत्यादीबद्दल सांगू. अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या शेवटपर्यंत थांबा. RTE प्रवेश महाराष्ट्र 2025-2026. महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण हक्क अधिनियम 2009 नुसार 25% राखीव जागांवर प्रवेश उपलब्ध आहेत. 2025-26 साठी महाराष्ट्र RTE प्रवेश ऑनलाईन अर्ज त्यांच्या अधिकृत पोर्टलवर खुला आहे. RTE अंतर्गत भारत सरकार 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुले, एकल पालक किंवा अनाथ मुले RTE प्रवेशाद्वारे तुमच्या परिसरातील उच्च शाळांमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकतात. इच्छुक उमेदवार त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन सत्र 2025-26 साठी महाराष्ट्र RTE प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. RTE प्रवेश महाराष्ट्र तपशील हायलाइट्समध्ये. नाव RTE प्रवेश महाराष्ट्र. विभाग महाराष्ट्राचा शालेय शिक्षण विभाग. लाभार्थी प्ले स्कूल, नर्सरी, LKG, UKG आणि 1ली ते 8वी. वस्तुनिष्ठ, मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे. फायदा: इयत्ता 8वी पर्यंत खाजगी शाळेत मोफत शिक्षण. सत्र 2025-2026. अर्ज सुरू जानेवारी 2025. राखीव जागा 25%. ईमेल edumah@maha.gov.in. निवड प्रक्रिया लॉटरी प्रणाली. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन. अधिकृत वेबसाईट studentmaharashtra.government.in. RTE प्रवेश महाराष्ट्र उद्दिष्ट. महाराष्ट्रातील प्रवेशाचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील सर्व मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हा आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत प्राथमिक ते 8वी पर्यंतच्या प्रवेशासाठी मान्यताप्राप्त खाजगी विद्यार्थी 25% प्रवेश आहेत. या योजनेच्या पद्धतीने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक कर्ज न घेता उच्च दर्जाचे शिक्षण घेता येणार आहे. परिणामी फॉर्म्युलेशन आणि फॉर्म्युलेशन अपरिहार्यपणे बदलतील. RTE अंतर्गत 25% प्रवेश निवड प्रक्रिया. अर्जदाराची निवड लॉटरी पद्धतीने केली जाईल. निवडीच्या उच्च संधीसाठी तुमच्या क्षेत्रातील जवळच्या शाळांसाठी अर्ज करा. RTE प्रवेश अल्प आणि मर्यादित कालावधीसाठी खुले आहेत. अर्जदारांना शेवटच्या तारखेपूर्वी प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा सल्ला दिला जातो. महाराष्ट्र RTE प्रवेशासाठी कोणतेही अर्ज शुल्क नाहीत. पात्रता निकष. अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्याचे वय 3 ते 6 वर्षाच्या दरम्यान असावे. अर्जदार BPL, ST, SC किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असावा. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. पालक त्यांच्या फक्त 2 मुलांसाठी अर्ज करू शकतात. अर्जदार फक्त अशाच शाळा निवडू शकतो ज्या RTE अंतर्गत येतात आणि त्यांच्या ठिकाणाच्या क्षेत्रात आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे. पालक आणि अर्जदारांचे आधार कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, कास्ट प्रमाणपत्र, DOB प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, शिधापत्रिका, पासपोर्ट साईज फोटो, स्वयंघोषणा प्रमाणपत्र. अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध PDF फॉर्म डाउनलोड करा. मोबाईल नंबर इत्यादी. RTE प्रवेश महाराष्ट्र 2025 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची पायरी. सर्वप्रथम तुम्हाला महाराष्ट्र RTEच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. आता वेबसाईटचे होम पेज तुमच्या समोर ओपन होईल. वेबसाईटच्या मुख्य पृष्ठावर तुम्हाला ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला अप्लाय ऑनलाईन लिंक दिसेल. त्यावर क्लिक करावे लागेल. तुम्ही क्लिक करताच अर्जाचा फॉर्म तुमच्या स्क्रीनवर येईल. अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती काळजीपूर्वक प्रविष्ट करावी लागेल. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावी लागतील. सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट पर्यायावर क्लिक करावे लागेल.
लॉग इन प्रक्रियेसाठी पायऱ्या. सर्वप्रथम महाराष्ट्र आर.टी. अधिकृत पोर्टलवर जा. होम पेजवर लॉग इन पर्यायावर क्लिक करा. एक लॉग इन उघडेल. या पेजवर युजरनेम आणि पासवर्ड टाका. शेवटी तुमचा कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि लॉग इन बटनावर क्लिक करा. स्वयंघोषणा कशी डाउनलोड करावी? सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र आर.टी. प्रवेशाच्या अधिकृत वेबसाईटवर जा. मुख्य पृष्ठ तुमच्या समोर येईल. मुख्य पृष्ठावर स्वयंघोषणा टॅबवर क्लिक करणे आवश्यक आहे. आता तुम्ही स्वयंघोषणापत्र डाउनलोड करून निवडणे आवश्यक आहे. तुम्ही या लिंकवर क्लिक केल्यावर सेल्फ डिक्लेरेशनची PDF आवृत्ती तुमच्या समोर येईल. ते डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला प्रथम डाउनलोड पर्याय निवडणे आवश्यक आहे. धन्यवाद.